Hello dear students, welcome you all in today's online lecture. Today we are going to start to lesson number 4 from your mathematics textbook, that is altitudes and medians of triangle. Now see here, in your textbook there is one activity given. काय सांगितले? Draw a line, take a point outside the line, draw a perpendicular from the point to the line with the help of a set square. हे तुम्हाला माहिती आहे कसं ड्रॉ करायचं असतं ते. परपेंडिक्युलर एखाद्या लाईनच्या आउटसाइड म्हणजे लाईनच्या बाहेर एखादा तुम्हाला पॉइंट दिला असेल तर सेट स्क्वेअरचा वापर करून. आता सेट स्क्वेअर कशाला म्हणतात तर तुमच्या कंपासमध्ये पहा, तुमच्या कंपास बॉक्समध्ये असं असतं, याला सेट स्क्वेअर असं म्हणतात. या सेट स्क्वेअरचा वापर करून तुम्हाला परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा हे तुम्ही शिकलेला आहात. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूया. तर पहा, सपोज ही एक लाईन आहे. सपोज दिस वन इज अ लाईन ए अँड बी. ओके, अँड इथं पॉइंट मी पी घेतला. या पॉइंट पी पासून मला या लाईनवर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, हा जो स्क्वेअर आहे तो असा घ्यायचा, सेट स्क्वेअर, आणि तो बरोबर इथं परपेंडिक्युलर म्हणजे ही जी साइड आहे या स्क्वेअरची ही बरोबर या लाईनला अशी टच झाली पाहिजे. ओके, आणि हा पॉइंट इथं आला पाहिजे आणि इथून अशी ही लाईन ड्रॉ करायची. सो दिस इज, ही जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर असते. ओके, तर पहा आता आजचा जो पॉइंट आपण शिकणार आहोत तो म्हणजे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय पहा, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड अँड अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. सोपी डेफिनेशन आहे. अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय तर ट्रायंगल मधील कोणत्याही व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो त्याला अल्टिट्यूड असं म्हणतात. समजलं? कोणत्याही ट्रायंगल मधल्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजे तो अल्टिट्यूड असतो. सी इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी इज अन अल्टिट्यूड ऑन द बेस बी सी. आता ज्या साइडवर तो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो अपोजिट साइडवर त्याला बेस असं म्हणतात. आता हा अल्टिट्यूड ड्रॉ कसा करायचा तर पहा, टू ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल. तर तो ड्रॉ कसा करायचा हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. मी इथं तुम्हाला करून दाखवते. फॉर एक्झाम्पल पहा, आता इथं आपण एक ट्रायंगल कोणताही ड्रॉ करून घेऊया. लेट ड्रॉ वन ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हा ट्रायंगल मी असा ड्रॉ करते. ठीक आहे, दिस वन इज अ ट्रायंगल एक्स वाय अँड झेड. नाव वी हॅव टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑफ दिस ट्रायंगल्स. अल्टिट्यूड म्हणजे काय, कोणत्याही व्हर्टेक्स मधून, ट्रायंगलला किती व्हर्टेक्स असतात, 3 व्हर्टेक्स, एक्स वाय आणि झेड, बरोबर आहे. व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर काढलेला परपेंडिक्युलर. मग आता परपेंडिक्युलर ड्रॉ कसा करायचा आता आपण बघितलं की एखादी लाईन दिली असेल आणि त्याच्या बाहेर एखादा पॉइंट दिला असेल तर या सेट स्क्वेअरच्या मदतीने परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा. आता या सेट स्क्वेअरचाच वापर करून आपण इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. कसा ड्रॉ करणार आहोत परपेंडिक्युलर, तर हा मी सेट स्क्वेअर घेणार आहे. मला हा जो व्हर्टेक्स आहे, या एक्सला व्हर्टेक्स म्हणतात, या व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे त्याच्या अपोजिट साइडवर म्हणजे वाय झेड या साइडवर करायचा आहे. मग मी हा सेट स्क्वेअर असा इथं पुट करणार. बरोबर याची जी खालची बाजू आहे ती बरोबर या लाईनला अशी टच होईल या पद्धतीनं मी ठेवणार. अशा प्रकारे हा पॉइंट इथं आला पाहिजे, ही लाईन अशी टच झाली पाहिजे आणि मग ही लाईन आपण ड्रॉ करून घेणार. हा झाला आपला परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर आहे तो व्हर्टेक्स मधून येतो त्याच्या अपोजिट साइडवर आणि म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, अल्टिट्यूड असं म्हणतो. ठीक आहे, तर याला आपण इथं नाव देऊया क्यू. ओके, सो वाय एक्स क्यू. एक्स क्यू इज अ अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल विथ बेस वाय झेड असं आपण म्हणू शकतो. सिमिलरली आपण याला अजूनही अल्टिट्यूड्स ड्रॉ करू शकतो. कशा ड्रॉ करू शकतो तर या व्हर्टेक्स मधून मला जर ड्रॉ करायची आहे अल्टिट्यूड तर मी ती कशी ड्रॉ करणार तर इथं बरोबर असा आपला तो सेट स्क्वेअर पुट करणार. असा इथं बरोबर या पॉइंटला इथं बरोबर असा आणि अशा प्रकारे मी इथं ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. ठीक आहे, त्याला मी पी नाव देते, पी क्यू. आणि आता या वाय या व्हर्टेक्स मधून जरी आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही तसा असा ड्रॉ करू शकता. जो बेस असतो त्याला इथे सेट स्क्वेअर असा पुट करायचा
एक्झॅक्टली हा पॉइंट इथं आला पाहिजे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. लेट दिस पॉइंट बी आर. सो इन दिस फिगर एक्स क्यू, वाय आर and ZP are the altitudes of this triangle. With XQ is altitude with vertex X and base YZ. ZP is the altitude with base XY and YR with the altitude with base XZ. ठीक आहे. अशा प्रकारे अल्टिट्यूड म्हणजे तुमच्या लक्षात आलं. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे ऑर्थो सेंटर म्हणजे काय. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे ऑर्थो सेंटर. आता ऑर्थो सेंटर कोणाला म्हणतात पहा. इथं जर या डायग्राम मध्ये पाहिलं तर या ज्या 3 अल्टिट्यूड आहेत म्हणजे अल्टिट्यूड एक्स क्यू, अल्टिट्यूड झेड अँड अल्टिट्यूड वाय आर हॅव्हिंग अ वन कॉमन पॉइंट. ते एका पॉइंटमध्ये कुठेतरी एकमेकांमध्ये एका पॉइंटमध्ये ते काय झालेत इंटरसेक्ट झालेत. हा पॉइंट आहे तो कसा आहे कॉन्करंट आहे. याला कॉन्करन्स लाईन माहिती आहे ना तुम्हाला. कॉन्करंट पॉइंट तुम्ही शिकला आहात. कॉन्करंट म्हणजे एकाच बिंदूत त्या 3 लाईन छेदलेल्या आहेत म्हणून ह्याला म्हणतात कॉन्करंट पॉइंट. तर या कॉन्करंट पॉइंट वरून आपल्याला पाहायचे ऑर्थो सेंटर म्हणजे काय. तर पहा द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे असा पॉइंट की ज्यामध्ये तिन्ही लॅटिट्यूड इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला ऑर्थो सेंटर असं म्हणतात. ओके. या डायग्राम मध्ये मी हा जो कॉन्करंट पॉइंट आहे त्याला जर ओ म्हणलं तर आपण असं म्हणू शकतो किंवा नेहमीच कॉन्करंट पॉइंट आहे तो ओ या लेटरनं डिनोट केला जातो. तर ऑर्थो सेंटर ची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड दी ऑर्थो सेंटर ऑफ दी ट्रायंगल. ओके. ऑर्थो सेंटर तुम्हाला एक्झाम मध्ये बघा फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं हे. ओके. किंवा मग जी आपली अल्टिट्यूडची डेफिनेशन आहे ती पण येऊ शकते. तर अल्टिट्यूडची डेफिनेशन कशी होणार आहे आपली. द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्राउन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू दॅट ट्रायंगल इज कॉल्ड ॲज अ अल्टिट्यूड. ओके. Now see on page number 20 there is one information given. See, the altitudes of a triangle pass through exactly one point. That means they are concurrent. म्हणजे एखाद्या कोणत्याही ट्रायंगलच्या ज्या अल्टिट्यूड आहेत त्या एकाच पॉइंट मधून जातात म्हणजे त्या कॉन्करंट असतात. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ऑर्थो सेंटर अँड इट इज डिनोटेड बाय ओ. हे तुम्हाला माहिती आहे. द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. हे इम्पॉर्टंट आहे. राईट अँगल ट्रायंगलचा जे ऑर्थो सेंटर असतो तो त्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स असतो. पहा द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. देन द ऑर्थो सेंटर ऑफ अन ऑब्च्युस अँगल ट्रायंगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. जर ट्रायंगल ऑब्च्युस असेल तर त्याचा जो ऑर्थो सेंटर असतो तो ट्रायंगलच्या बाहेर असतो. द ऑर्थो सेंटर ऑफ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. आणि जर तुमचा ट्रायंगल ॲक्यूट असेल तर त्याचा ऑर्थो सेंटर हा आतमध्ये असतो. ओके. पहा 3 पॉइंट आहेत. पहिलं राईट अँगल ट्रायंगलचा जो ऑर्थो सेंटर असतो तो त्याच्या राईट अँगलच्या व्हर्टेक्सवर असतो. त्यानंतर जर ऑब्च्युस अँगल असेल तर त्याचा ऑर्थो सेंटर हा बाहेरील बाजूमध्ये असतो आणि जर ॲक्यूट अँगल असेल तर तो इंटेरियर साईडला असतो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे 3 सेंटेन्सेस आहेत ते फिल इन द ब्लँक साठी विचारू शकतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्याला स्टडीसाठी तो आहे मेडियन. आता आपण अल्टिट्यूड म्हणजे काय पाहिलं. आता मेडियन म्हणजे काय पाहूया. पहा द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड इज कॉल्ड अ मेडियन ऑफ द ट्रायंगल. मेडियन म्हणजे काय. The segment joining the vertex and the midpoint of the opposite side is called the median of the triangle. आपण अल्टिट्यूड म्हणजे काय म्हणलो. अल्टिट्यूड म्हणजे व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला अपोजिट साइडवर तर त्याला आपण अल्टिट्यूड म्हणलं. पण मेडियन हा परपेंडिक्युलर असेलच असं नाही. मेडियन म्हणजे काय हे मी तुम्हाला ड्रॉ करून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मेडियन म्हणजे काय तर मेडियन म्हणजे काय तर पहा हा HFC हा ट्रायंगल आहे. ओके. तर या ट्रायंगलमध्ये सपोज हा जर F हा आपण एक व्हर्टेक्स कन्सिडर केला तर सपोज HC या लाईनचा
लाईनचा मिड पॉइंट. ओके, HC या लाईनचा मिड पॉइंट जर मी इथे घेतला D. मिड पॉइंट म्हणजे काय, तर हा सेगमेंट आणि हा सेगमेंट एक्झॅक्टली इक्वल असणार आहे, तर याला आपण मिड पॉइंट म्हणतो. तर हा मिड पॉइंट आणि हा व्हर्टेक्स यांना जोडणारा ही जी लाईन आहे त्याला काय म्हणतात, मेडियन असं म्हणतात. ओके, आलं लक्षात. तर कोणताही ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट यांना जोडणारी जी रेषा असते त्याला मेडियन असं म्हणतात. नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू ड्रॉ मेडियन ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे एखाद्या ट्रायंगलला मेडियन कसा ड्रॉ करायचा. ओके, तर फॉर ड्रॉइंग मेडियन वी हॅव फर्स्ट स्टेप इज यू हॅव टू फाइंड आउट द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट अपोजिट टू दॅट व्हर्टेक्स. म्हणजे ज्या व्हर्टेक्स मधून तुम्हाला मेडियन ड्रॉ करायची आहे त्या व्हर्टेक्सच्या समोरील बाजूचा मिड पॉइंट तुम्हाला फाइंड आउट करावा लागणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा जर मी ABC हा ट्रायंगल घेतला असेल तर मला या A या व्हर्टेक्स मधून या BC वर जर मेडियन ड्रॉ करायचा असेल BC या लाईनवर, तर पहिली गोष्ट मला या BC या लाईनचा मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. आता मिड पॉइंट कसा फाइंड आउट करतात तर तुम्ही हे 6 मध्ये शिकला असाल किंवा 7th मध्ये शिकला असाल. पहा काय करायचं, तर तुमचा हा जो कंपास आहे तो कंपास घ्यायचा, या कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं ग्रेटर दॅन हाफ. म्हणजे या लाईनचा जो हाफ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं डिस्टन्स घ्यायचं आणि इकडे एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि खाली एक लाईन ड्रॉ करायची. ओके, सेम डिस्टन्स ठेवायचं, इथं पॉइंट ठेवायचा तुमचा हा, इकडे एक लाईन ड्रॉ करायची आणि इकडे एक लाईन ड्रॉ करायची. ओके, आता इथं कट झाली नाही लाईन म्हणून मी परत एकदा ड्रॉ करते. अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर याच्यावरून अशी ड्रॉ लाईन केली की तुम्हाला 2 पॉइंट मिळतील. इथे एक पॉइंट मिळाला आहे आणि इथे एक पॉइंट मिळाला आहे. हे 2 पॉइंट जॉईन करून घ्यायचे. तर असे हे 2 पॉइंट जॉईन करून घेतले की तुम्हाला या लाईनवर हा जो नवीन पॉइंट मिळालेला असतो हा या BC या लाईनचा मिड पॉइंट असतो. सपोज याला मी नाव दिलं P. तर P इज अ मिड पॉइंट ऑफ BC. हा मिड पॉइंट फाइंड आउट झाला की आपल्याला मेडियन मिळणार. मेडियन म्हणजे काय म्हणतो आपण, व्हर्टेक्स मधून आणि मिड पॉइंट आणि व्हर्टेक्स यांना जॉईन करणारी लाईन म्हणजे ही काय झाली आपली मेडियन झाली. ओके, समजलं मेडियन कसे ड्रॉ करायचे. सिमिलरली तुम्ही या बाजूवर आणि या बाजूवर सुद्धा मेडियन ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल मी या लाईन बाजूवर जर करायची ड्रॉ म्हणले तर काय करणार मी, आता याला मला हे ग्रेटर दॅन हाफ मी तर डिस्टन्स घेणार, असं इकडे एक लाईन ड्रॉ करणार आणि इकडे एक लाईन ड्रॉ करणार. सिमिलरली मी इथं ठेवणार, इथे एक लाईन ड्रॉ करणार आणि इथे एक लाईन ड्रॉ करणार अशी, आणि त्यानंतर हे 2 पॉइंट असे जॉईन करून घेणार. मग इथं हा जो मला पॉइंट मिळाला तो काय असतो, मिड पॉइंट असतो. तर हा जो मिड पॉइंट आहे तो आणि हा अपोजिट व्हर्टेक्स आहे तो, या दोघांना जोडणारी रेषा म्हणजे ही काय झाली, त्याची मेडियन झाली. सिमिलरली आता या लाईनचा मिड पॉइंट शोधायचा असेल तर काय करायचं, इथं घ्यायचं थोडंसं डिस्टन्स. त्यानंतर काय करायचं, इकडे एक लाईन ड्रॉ करायची, इकडे एक लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली इथं ठेवायचं, इकडे एक लाईन ड्रॉ करायची आणि इकडे एक लाईन ड्रॉ करायची. ओके, म्हणजे मला हे 2 पॉइंट मिळाले. पहा, इथं एक पॉइंट मिळाला आणि इथे एक पॉइंट मिळाला. तर हे 2 लाईन जर जॉईन करून घेतले 2 पॉइंट तर मला इथं ह्या लाईनचा मेडियन मिळणार आहे. ओके, याला मी नाव दिलं Q आणि याला जर नाव दिलं R. तर हा पॉइंट आणि हा व्हर्टेक्स हे दोघं जोडणारी लाईन म्हणजे आपली काय झाली, मेडियन झाली. ओके, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ट्रायंगलच्या मेडियन्स ड्रॉ करू शकता. आता इथं मी काय सांगू शकते, हा मिड पॉइंट आहे म्हणजे हा सेगमेंट आणि हे सेगमेंट इक्वल आहे. इथं पण हे 2 सेगमेंट इक्वल आहे आणि इथं हे 3 सेगमेंट इक्वल आहेत. हे पण आपण याच्यावरून म्हणू शकतो. याशिवाय आपण या डायग्राम मध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, तर हे जे 3 मेडियन आहेत ते एका पॉइंट मध्ये काय झालेत, इंटरसेक्ट झालेत. म्हणजेच याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, तर 3 मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. ओके, आणि हा जो कॉन्करन्स पॉइंट आहे या कॉन्करन्स पॉइंटला सेंट्रॉइड असं म्हणतात. जसं अल्टिट्यूड मध्ये त्याला काय म्हणतात, ऑर्थो सेंटर म्हणतात, तसं मेडियनच्या बाबतीत त्याला सेंट्रॉइड असं म्हणतात. तर पहा, सेंट्रॉइड मीन्स व्हॉट, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इन केस ऑफ मेडियन्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय G. महत्वाचं म्हणजे हा जो सेंट्रॉइड जो असतो तो G या लेटरने डिनोट करतात, हे लक्षात ठेवा, सेंट्रॉइड. ओके, सो सेंट्रॉइड म्हणजे काय, तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स of medians of triangle is called as a
सेंट्रोइड. सेंट्रोइड. आणि महत्वाचं म्हणजे इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल जी. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तुम्हाला स्टडीसाठी तो आहे द प्रॉपर्टीज ऑफ अ सेंट्रोइड ऑफ अ ट्रायंगल. इथं काय सांगितलंय तुम्हाला की एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे एबीसी, त्याला मीडियन ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचा जो कॉन्करन्स पॉइंट आहे त्याला जी हे नाव द्यायचे आणि या लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. तुम्ही असा जर ट्रायंगल ड्रॉ करून जर लेंथ म्हणजे ह्या लेंथ फाइंड आउट केल्या तर तुम्हाला असं दिसतं की ह्या ज्या सगळ्या लेंथ आहेत त्या 2:1 या रेशोमध्ये तुम्हाला मिळतील. ओके, म्हणजे काय तर पहा, द मेडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रुरंट. मेडियन ह्या कॉन्क्रुरंट असतात, एकाच पॉइंट मधून जातात. देअर पॉइंट ऑफ कॉन्क्रुरन्स इज कॉल्ड एज सेंट्रोइड अँड इट इज डिनोटेड बाय जी. हे आपण पाहिलं आहे. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ जी इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. हे महत्वाचं आहे. आपण एल्टिट्यूडच्या बाबतीत काय पाहिलं होतं की ऑल टाइप ऑफ ट्रायंगलसाठी जे ते लोकेशन आहे ते डिफरंट होतं, पण मेडियनच्या बाबतीत ते जे लोकेशन आहे ते इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूलाच असतं जीचं. द सेंट्रोइड डिवाइड्स इच मेडियन इन 2:1. ओके, आणि हा जो सेंट्रोइड आहे तो प्रत्येक मेडियमला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. ओके.